नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना ही चूक करू नका, नाहीतर तुमचा अर्ज बाद केला जाईल। मित्रांनो, सध्या घाई गडबडीने पटापट अर्ज भरून देण्याचे काम चालू आहे आणि यामध्ये जर तुमच्याकडून ती चूक झाली तर तुम्हाला पात्र असून सुद्धा अपात्र केलं जाईल। मित्रांनो, फॉर्म भरते वेळेस कोणती चूक करायची नाही ते आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरत असाल किंवा अर्ज भरून दिला नसेल तर हा व्हिडिओ थोडा वेळात वेळ काढून नक्की बघा, कारण एका चुकीमुळे फॉर्म चुकू नये यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे। तसेच आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, हा आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि या अर्जामध्ये असा एक प्रश्न विचारला गेला आहे की तिथे तुम्हाला फक्त होय किंवा नाही एवढंच सांगायचं आहे। तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडून घाई गडबडीमध्ये होयच्या जागेवर नाही झालं किंवा नाहीच्या जागेवर होय झालं तर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेतून लगेचच अपात्र केला जाईल। तर मित्रांनो, हा नेमका कोणता प्रश्न आहे चला प्रत्यक्ष बघूया। तर मित्रांनो, अर्जामध्ये थोडं खाली गेल्यावर 7 नंबरला एक प्रश्न विचारला आहे बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का? तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही याच्यावर बरोबर असे खून करायचे आहे। तेव्हा मित्रांनो, अर्जदार खरोखर शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसेल तर नाही या ऑप्शनवर बरोबर असे खून करा, किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी यावर बरोबर असे खून करून पुढे इथे त्या लाभ घेत असलेल्या योजनेमार्फत दरमहा किती मानधन मिळते ते टाकायचे आहे। तेव्हा मित्रांनो, इथे तुम्ही खरोखर एखादी योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही करा आणि एखादी योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय करा। तर मित्रांनो, हे चूक या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरते वेळेस पण करू नका आणि ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस पण करू नका। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आपण ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच मित्रांनो हा अर्ज घर बसल्या कसा भरायचा आहे आणि ऑनलाईन मोबाईलवर कसा भरायचा आहे या संदर्भात 2 व्हिडिओ बनवले आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, ते व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा बघा। तसेच मित्रांनो, इतर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।